तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। तर काही अशा प्रकारचा 3D ॲनिमेशन व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा आहे तर चला सांगतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण मटेरियल यूज केलं आहे सर्व मटेरियल आपल्याला झिप फाईलद्वारे मिळणार आहे। तर झिप फाईल पासवर्ड प्रोटेक्ट असणार आहे। तर पासवर्ड व्हिडिओच्या 3 पार्टमध्ये दिलेला आहे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3। तर व्हिडिओ एडिटिंग चालू करायच्या आधी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर खाली दिसेल प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपला 3D प्रोजेक्ट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर या प्रोजेक्टची लिंक आणि XML फाईल झिप फाईलमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही या प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर 3D फुल प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला 3D फुल प्रोजेक्ट दिसून येईल। तर याच्यात फक्त आपल्याला फोटोला रिप्लेस करून घ्यायचं। खालच्या साईडला आल्यानंतर इथं आपल्याला दिसेल फोटो PNG, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर कलर फिल नावाचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जायचं आहे। याच्यावरती आल्यानंतर इथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जायचं। त्याच्यावरती आल्यानंतर जे फोटो आपण रिप्लेस करत आहे त्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो रिप्लेस झालेले आहे। तर आता या फोटोला आपल्याला राईट सेट करण्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर खालच्या साईडला दिसेल मूव ऑन ट्रान्सफर, त्याच्यावरती जायचं। त्याच्यावरती गेल्यानंतर 3rd नंबरवाल्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपली जी साईज आहे ते साईजला इन्क्रीज करून घ्यायचं आहे, आणखी साईजला वाढवून घ्यायचं आहे। साईजला वाढवल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो रिप्लेस झालेले आहेत। तर काही अशा प्रकारे आपल्या समजा फोटो पिंजेला रिप्लेस करून घ्यायचं आहे। तर रिप्लेस करण्यासाठी मागच्या साईडला यायचं आहे आणि इथे एक ग्रुप दिसणार आहे, ग्रुप 1, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर पुन्हा इथं फोटो रिप्लेस करून घ्यायचे आहे। फोटो रिप्लेस केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काही अशाच प्रकारे आपल्या समजा फोटो पिंजेला ॲड करून घ्यायचं आहे आणि समजा फोटो पिंजेला ॲड करून घ्यायचं आहे। तर फोटो पिंजेला ॲड केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला 3D ॲनिमेशन व्हिडिओ बनून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअर प्रोजेक्ट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन व्हिडिओ एडिटिंग पाहण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।